तुम देह सहित इस सारी पुरानी दुनिया को बुद्धि से भूलते हो। प्रश्न, तुम ब्राह्मण बच्चों पर कौन सी जवाबदारी बहुत बड़ी है? उत्तर, तुम्हारे पर जवाबदारी है पावन बनकर सारे विश्व को पावन बनाने की। इसके लिए तुम्हें निरंतर शिव बाबा को याद करते रहना है। याद ही योग अग्नि है जिससे आत्मा पावन बनती है, विकर्म विनाश हो जाते हैं। ओम शांति। यह बेहद का बाप बैठ समझाते हैं। तुम सब बच्चे हो। तुम्हारा बाप है जिसको परम पिता कहते हैं। परमात्मा को सुप्रीम सोल भी कहते हैं। परम माना सुप्रीम, आत्मा माना सोल। तो जरूर सब बच्चे हैं और एक बाप है। सब भक्त एक भगवान को याद करते हैं। जिसको याद किया जाता है उनका जरूर नाम, रूप, देश, काल होता है। उनको बेअंत नहीं कहा जा सकता। मनुष्य ईश्वर बाप को बेअंत कहते आए हैं। उनका कोई अंत पा नहीं सकते हैं और फिर कहते हैं सर्वव्यापी है। यह तो बड़ा अनर्थ हो गया। पत्थर, ठिक्कर सब में ईश्वर है, उनको फिर बेअंत कहते हैं। बच्चे बाप को भूल गए हैं, इसलिए सारी मनुष्य सृष्टि नास्तिक, पतित कही जाती है। हर एक नर नारी पतित है। तब तो पतित से पावन बनाने वाले को याद करते हैं। इस दुनिया में कोई को भी महान आत्मा नहीं कहा जा सकता। पवित्र आत्मा पतित दुनिया में हो नहीं सकती। सचखंड था जबकि नई दुनिया में नया भारत था। अब वही भारत पुराना हो गया है। भारत जब नया था तो उनको स्वर्ग कहा जाता है, जिसको 5000 वर्ष हुए। त्रेता में 2 कलाएं कम हुई। इस समय तो कलयुग है। इनको कहा जाता है पुरानी दुनिया। पुरानी दुनिया में पुराना भारत। वर्ल्ड नई भी होती है तो पुरानी भी होती है। अब है पुरानी दुनिया। सब मनुष्य नास्तिक है, इसलिए दुख धाम कहा जाता है। फिर इस दुख धाम को सुख धाम तो एक ही बाप बना सकते हैं। भारत जो पावन था पतित बन गया है। जब प्यूरिटी थी तो पीस, प्रॉस्पेरिटी भी थी। बाबा म्हणता है की हा जुना भारत झालेला आहे। नवा भारत होता तेव्हा त्या नव्या भारतामध्ये सगळे पवित्र राहायचे। पवित्र स्थिती होती सगळ्यांची। निर्विकारी जीवन होतं, विकारांचं नामोनिशान नव्हतं आणि त्यामुळे सगळेच सुख, शांती आणि समृद्धीचं जीवन जगत होते। कोणाला कशाची कमी नव्हती, कोणीही कोणत्याही कारणामुळे दुःखी नव्हतं। तर तो जो जुना भारत आहे आजचा बनलेला, त्याला बदलण्यासाठी बाबा आलेला है आणि पुन्हा नवा बनवता है। हम सब बाबा के बच्चे अभी बने हैं और बाबा को पहचान लिया है हमने अच्छी रीति से। बाबाला ओळखलेले आणि त्या बाबाच्या म्हणण्यानुसार आपण स्वतःचं जीवन चालवतोय। भगवान कौन है? हमारा बाप है। तो परम पिता है, सगळ्यांचा पिता आहे। बाकी सगळे त्याचे बच्चे। दुनियावाल्यांनी
किंवा भक्ती मार्गामध्ये आपण त्याला सर्वव्यापी मानायला लागलो की तो सगळीकडे, आणि एकीकडे अजून म्हणायचो की त्याचा अंत नाही प्राप्त करू शकत आपण, तो बेअंत आहे, त्याचा अंत प्राप्त केला जाऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा त्याचा विस्तार खूप मोठा आहे. पण कोणाची जर आपण आठवण करतोय, त्या वरच्याची आपण आठवण करत आलो भक्ती मार्गामध्ये, तर वरच्याची आठवण करतोय म्हणजे नाव रूप देश काल त्याला असलंच पाहिजे. ज्याची आठवण करतोय त्याला नाव पण पाहिजे, त्याचं स्थान पण पाहिजे, त्याचं तो कुठं आहे, कोणत्या काळामध्ये कुठं आहे हे माहिती पाहिजे आपल्याला त्याच्याविषयी. तर त्याची आठवण करतो याचा अर्थच तो नाव रूपवाला आहे, देश आहे त्याचा, काळ आहे त्याचा कार्य करण्याचा, कर्तव्याचा. लेकिन भक्ति में उसको हमने बेअंत कह दिया, सर्वव्यापी कह दिया कि वो कण कण में है, पत्थर टिक्कर में है. तो बाबा म्हणता ये अनर्थ हो गया, उसका अपमान हो गया. भारत स्वर्ग था, अब नर्क है. यह किसको भी पता नहीं पड़ता है कि हम नर्कवासी है तो जरूर नर्क से ट्रांसफर होंगे, परंतु ऐसे नहीं कि नर्कवासी पुनर्जन्म फिर स्वर्ग में ले सकते हैं. वह पुनर्जन्म सब नर्क में ही लेते हैं. नर्क को ही पतित दुनिया कहा जाता है. निर्वाण धाम आत्माओं के रहने का स्थान है, जिसको निराकारी दुनिया कहा जाता है. आपण आत्मा त्या निराकारी दुनियेमधून इथं आलेलो आहे. आकाशाच्या वरती आत्म्यांची दुनिया आहे, तिथं आपण खूप सुंदर चमकत्या चांदणीच्या रूपामध्ये तिथं असतो. तेच आपलं स्वरूप आहे मूळ, आणि आपण तसेच खाली आलेलो आहे. नंतर इथं आपण शरीर घेतलेलं आहे. मग आपण सतयुगामध्ये आलो तर आपला पुनर्जन्म सतयुगामध्येच होत होता. 8 जन्म पहिले जर सुरुवातीला आलेलो आपण, तर 8 वेळा आपण शरीर सोडलं, 8 वेळा पुनर्जन्म आपण सतयुगामध्येच घेतला. नंतर त्रेतायुग म्हणजे उपस्वर्ग आहे, तिथं आपले 12 जन्म झाले. तर आपण तिथंच जन्म घेतला, तिथंच शरीर सोडलं, तिथंच त्रेतायुगामध्येच पुन्हा जन्म घेतला. द्वापर युगापासून ही दुनिया नरक बनायला सुरुवात झाली. तर या नरकामध्येच मग आपण जन्म घेतोय, मृत्यू होतोय, जन्म घेतोय, शरीर सोडतोय. 63 जन्म नरकामध्येच, या नरकामध्येच आपला पुनर्जन्म झाला. आता बाबा म्हणताय तुम्ही अशी तयारी करताय की तुमचा आता पुनर्जन्म होणार आहे स्वर्गामध्ये. इथं जे बाबाचे बच्चे नाही बनणार आहे त्यांचा पुनर्जन्म इथंच होतो, इथल्या इथंच होतो. आणि नंतर ते जे बाबाशी कनेक्शन जोडणारच नाहीये शेवटपर्यंत, त्यांचा पण जन्म पुन्हा मग द्वापर नंतर जे नरक स्टार्ट होईल तिथं होणार आहे. त्यांचा स्वर्गामध्ये जन्म होणार नाही. आपला जन्म जे बाबांचे बच्चे, जे बाबांचा हात पकडून चालताय, बाबांच्या श्रीमतवर चालताय, त्यांचा नवा जन्म आता सतयुगामध्ये स्वर्गामध्ये होणार आहे. बाकीच्यांचा इथं काही राहिलेलं असेल त्यांचा हिशोब, तिथं नरकामध्ये होईल जन्म, आणि नंतर पुढे ते बाबांचे बच्चे बनणारच नाहीये शेवटपर्यंत, तर मग त्यांचा पण द्वापर नंतरच्या नरकामध्ये जन्म होणार आहे. पण आपली तयारी आहे स्वर्गामध्ये जाऊन राहण्याची. तर स्वर्गामध्ये जाऊन राहायचं आपल्याला, तर आपलं विचार, भावना, बोलणं, वागणं, व्यवहार किती सुंदर पाहिजे, देवतासारखं. कारण ती प्रॅक्टिस आपल्याला, ती ज्याची प्रॅक्टिस होईल त्यालाच त्या दुनियेमध्ये एंट्री. आपण आपल्यासाठी हे पक्क करायचं की मला तिथं जाऊन आता नरकामध्ये नाही जन्म घ्यायचा, द्वापर नंतर नाही यायचंय, किंवा जे नवी दुनिया आहे सतयुग, आणि मला त्रेतामध्ये आलं तरी चालेल असं नाही. आपल्याला तयारी करायची पहिल्या जन्मापासूनच यायची सतयुगामध्ये. तर कोणी कसंही असू द्या, कोणी कसंही आपल्याशी वागू द्या, कोणी कसंही बोलू द्या, आपल्याला देवतासारखं राहायचं, देवतासारखीच भावना ठेवायची. नर्क को ही पतित दुनिया कहा जाता है. निर्वाण धाम आत्माओं के रहने का स्थान है, जिसको निराकारी दुनिया कहा जाता है. आत्मा स्टार इमॉर्टल है, म्हणजे आत्मा चांदणी आहे आणि अमर आहे. शरीर मॉर्टल है, शरीर हे विनाशी आहे, शरीर मृत होऊन जातं, पण आत्मा अमर है. आत्मा को एक शरीर छोड़ दूसरा लेना पड़ता है.
84 जन्मों का भी गायन है। 84 लाख जन्म कहना भी गपोड़ा है। बाप समझाते हैं जो भी आत्मा पार्ट बजाने आती है आकर ऑर्गन्स में प्रवेश करती है, परंतु सबके 84 जन्म भी नहीं हो सकते। सतयुग में जो देवी देवता होंगे उन्हों के ही 84 जन्म होंगे। बाप कहते हैं तुम अपने जन्मों को नहीं जानते हो, मैं बतलाता हूं। तुम हो ब्रह्मा कुमार ब्रह्मा कुमारिया। तो बाबा म्हणता है तुम्हाला तुमचे जन्म माहिती नाहीये। मी तुम्हाला तुमचे जन्म सांगतोय की तुमचे 84 जन्म तुम्ही घेऊ शकता जास्तीत जास्त। आणि जे देवी देवता बनणारे सुरुवातीपासूनच त्यांचे देवी देवता स्थितीमध्ये 20 जन्म आहे, त्या स्थितीमध्ये 20 जन्म आहे। हे आपल्याला माहिती नव्हतं। आपण 20 जन्म सतयुग आणि त्रेतायुगामध्ये देवी देवता स्थितीमध्ये राहिलेलो आहे, निर्विकारी जीवन जगलेलो आहे। कोणत्याही विकारांना स्थान नव्हतं आपल्या जीवनामध्ये। 20 जन्म 2500 वर्ष आपण देवी देवता म्हणून राहिलेलो या दुनियेमध्ये। किती मोठी गोष्ट आहे, किती मोठं रहस्य स्वतःविषयी आपल्याला समजलेलं आहे की आपण 20 जन्म 2500 वर्ष, ही दुनिया 5000 वर्ष चालते, 5000 वर्षानंतर पुन्हा रिपीट होते। त्या 5000 वर्षापूर्वी, त्या 5000 वर्षापैकी आपण 2500 वर्ष अर्धा काळ देवी देवता म्हणून राहिलेलो। किती मोठी गोष्ट आपल्याला स्वतःविषयी समजलेली आहे। बाबा म्हणतात तुम्हाला माहितीच नाही ही गोष्ट, कोणालाच माहिती नाही। जे बाबाचे बच्चे बनतात त्यांना पण तेवढी स्वतःवरती गॅरंटी नाहीये, पण बाबा म्हणतात तुम नहीं जानते हो, मैं तो जानता हूं, मुझे पता है तुमने 2500 साल बिना विकारों के जीवन जिया है। काम विकार, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आणि त्याचे बालबच्चे विकारांचे काहीही नव्हतं आपल्यामध्ये 2500 वर्ष। आणि ते नव्हतं म्हणून आपलं सुखी जीवन होतं, शांततापूर्ण जीवन होतं, आनंदमयी जीवन होतं। तर तेच जीवन आपल्याला पुन्हा प्राप्त करायचंय, पण त्याची रंगीत तालीम आपल्याला संगमयुगामध्ये करावी लागते। संगमयुगामध्ये ती प्रॅक्टिस करावी लागते की जे संगमयुगामध्ये ती प्रॅक्टिस करू शकतात अशा दुनियेमध्ये राहत असताना, कलियुगी दुनियेमध्ये राहत असताना, खराब दुनियेमध्ये राहत असताना, नरकामध्ये राहत असताना, ते जे इथं देवी देवतासारखे राहू शकतात त्यांनाच त्या नव्या दुनियेमध्ये एंट्री, नाही तर तो पासपोर्ट कॅन्सल पण होऊ शकतो। बाबांनी सांगितलेलं आहे कि तुम्हें मैंने पास तो दे दिया है वहां पर चलने का, लेकिन वो कैंसिल भी हो सकता है। आपल्याला 2500 वर्ष जर त्या दुनियेमध्ये जाऊन राहून सुखी व्हायचं असेल, 2500 वर्ष नुसतं परमधाममध्ये पडून राहायचं नसेल आणि नंतर खाली खराब झालेल्या दुनियेमध्ये जर यायचं नसेल, डायरेक्ट सुखाचा अनुभव जर घ्यायचा असेल, तर आपल्याला सतयुगामध्ये राहायची प्रॅक्टिस इथं करावी लागेल। स्वतःला समजून सांगावं लागेल की माझं इतकं सुंदर जीवन, दिव्य जीवन प्राप्त होणार आहे मला। लाखो हजारो वर्ष भक्ती करायची तयारी भक्तांची की कधीतरी ईश्वर भेटेल आपल्याला आणि तो दर्शन देईल। आता तर 13 वर्षानंतर आपण स्वतः देवी देवता बनण्याचा चान्स, 13 वर्षानंतर फक्त। आणि हे 13 वर्ष, आता वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष तर असेच निघून जातात। आपण बघतो कोरोना येऊन आता 4थं वर्ष सुरू झालेलं आहे। वेळ खूप लवकर लवकर निघून जातो। ते असे हे 13 वर्षापैकी 5 वर्ष आपले तर फास्ट निघून, नंतर तो विनाशाचाच काळ असणार आहे। ते एवढे हे 2-5 वर्ष आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची, देवी देवता सारखं राहायचंय, विकारांचं नामोनिशान आपल्या जीवनामध्ये राहिलं नाही पाहिजे। आणि ते जे अशी प्रॅक्टिस करतील त्यांचीच सतयुगाची रेकॉर्डिंग होईल आणि तेच सतयुगामध्ये जाऊन राहतील। आपण ठरवायचंय, आपण जेव्हा नव्या दुनियेसाठी प्रॅक्टिस करतोय तेव्हा आपला फायदा काय काय होत असतो, तो तर ती रेकॉर्डिंग तर सोबत घेऊनच जाऊ आपण, पण त्याच्यासोबतच आपलं इथलं जीवन सुखदायी होऊन जाईल। कारण आपण त्रास करून घेतो, दुःख करून घेतो, टेन्शन घेतो, तर ते सगळे व्हायब्रेशन आपल्यालाच मिळत असतात, ते सगळं आपल्यालाच भेटत असतं। आपण स्वतः आत्मिक स्थिती आपली डाऊन होते, चार्जिंग कमी होते, शरीरावर परिणाम होतो। म्हणून आपण सतयुगाची तयारी तर करतोय, ती रेकॉर्डिंग तर सोबत घेऊनच जाणार आहे, पण इथलं जीवन तर आपल्याला काढायचंय।
इथलं जीवन आपल्याला शांततामय रीतीने काढायचंय, आनंदामध्ये राहायचंय, कारण इथं राहतोय आपण आता सध्या, आणि टेन्शन वाढत चाललेलं आहे बाहेर. आपण पण टेन्शन मध्ये आणि आपण पण दुःखी होऊन राहिलो तर आपण सगळे बाहेरचे दुःख आकर्षित करणार आहे आपल्याकडे. ज्याची जशी स्थिती असते आतमध्ये तो तसेच व्हायब्रेशन आकर्षित करत असतो. हे विज्ञान आहे. आपल्याला जर इथं सुखी, ते पुढची रेकॉर्डिंग तर आहेच, ते तर खूप महत्वाचं आहे. आणि बाबा म्हणताय की मला माहिती आहे की तुम्ही देवता बनणार आहे. बाबांना गॅरंटी आपल्यावरती, आपल्या जन्मावरती बाबांना विश्वास आहे. तर ते तर आपल्याला करायचंय, पण ती रेकॉर्डिंग करता करता फायदा किती मोठा होऊन जाईल आपला. आपलं मन शांत होऊन जाईल, बुद्धी स्थिर होऊन जाईल, संस्कार परिवर्तन होऊन जातील, आपण आनंदमय स्थितीमध्ये राहायला लागू, टेन्शन समाप्त होऊन जाईल, दुःख दूर राहतील आपल्यापासून. दुःखाचे व्हायब्रेशन आपल्याला दुःखी नाही करू शकणार. आपण जितकं निगेटिव्ह राहू, जितकं दुःखी राहू, जितकं हलचलमध्ये राहू, जितकं परेशान राहू, दुनियेमध्ये तर तशा स्थितीमध्ये सगळे लोक आहेत, तर त्यांचे सगळे व्हायब्रेशन आपण आकर्षित करणार, त्यांचे व्हायब्रेशन आपल्यामध्ये येतील. म्हणजे आपण 1 पट परेशान आहे, दुनियेवाल्यांचे व्हायब्रेशन भेटून आपण 100 पट परेशान होऊन जातो. तर हे गणित आणि हे समीकरण आपण लक्षात ठेवायचं आहे. हे खूप महत्वाचं वाक्य आहे बाबांचं की तुम अपने जन्मों को नहीं जानते हो, मैं जानता हूं. मुझे पता है तुमने 2500 साल तक देवी देवता बनकर जीवन जिया है. तुम्हारे अंदर वो कैपेसिटी है, और अगर हम 2500 साल तक वैसा जीवन जी सकते हैं तो 5 साल क्या बड़ी बात है. 5 साल सिर्फ पेपर का समय है. चांगला विद्यार्थी बनून पेपर द्यायचे आपल्याला, पास होऊन दाखवायचंय. 2500 वर्षाची प्राप्ती आहे, छोटी गोष्ट नाहीये. 2500 वर्षाची प्राप्ती आहे. 1 सेकंदाचंही तिथं दुःख प्राप्त होणार नाही आपल्याला. इतक्या सुंदर दुनियेमध्ये बाबा घेऊन जातोय. तर इतकी मोठी प्राप्ती करण्यासाठी आपण 5 वर्ष नाही देऊ शकत. आणि ते पण 5 वर्ष द्यायची कोणासाठी? आपलंच भलं होणार आहे, आपल्यालाच चांगलं वाटेल, आपलंच मन शांत राहील, आपल्यालाच आनंदाची स्थिती राहील, आपलीच शक्तिशाली स्थिती राहील, आपलाच फायदा आहे. जे काही करू ते काही दुनियावाल्यांसाठी नाही करायचं, कोणासाठी नाही करायचं. सगळ्यात पहिलं तर आपलाच फायदा आहे. दुनियेचं कल्याण तर ऑटोमॅटिक होणार आहे. तर हे बाबांचे महावाक्य बाबा मला सांगतोय हे असं समजून आपण लक्षात ठेवायचे की बच्चे तुम अपने जन्मों को नहीं जानते हो, मैं जानता हूं. मुझे पता है तुमने देवी देवता बनकर जीवन जिया है. तर तशी स्थिती आपल्याला आपली इथं आणायची या जन्मामध्ये. 5 वर्ष बाबांनी आपल्याला दिलेले असं समजून. 5 वर्ष आपण एक मनाला समाधान म्हणून 5 वर्ष पकडायचे. नाही तर आपण जर असं पकडलं की 1च वर्ष माझ्याकडे, तर त्याच्यातच परेशान होऊन जाऊ आपण. जे होईल ते होईल. आपण आपली स्पीड वाढवून घ्यायची. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, जो काही विनाशाचा काळ कधी सुरू होणार आहे माहिती नाही. दुनियेमध्ये व्हायब्रेशन खतरनाक होत चाललेले आहे, त्यामुळे कधीही विनाशाचा काळ सुरू होणार आहे. 5 तत्व तर बिलकुल तयार आहे. आपण बघतोय आता ते गुजरातमध्ये किती मोठं वादळ येणार आहे. आजपर्यंत खूप खूप वर्ष झाले असतील तेव्हा तसं वादळ आलेलं आहे. तर ते आता सगळं माहिती म्हणून तयाऱ्या होऊन जातात, सगळी गोष्ट आहे. पण ते विक्राळ रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे निसर्गाने. निसर्गाची पूर्ण तयारी झालेली आहे. बॉम्ब सगळे तयार होऊन पडलेले, शस्त्रास्त्र सगळे तयार आहे. फक्त उशीर कशाचा आहे? बाबांनी सांगितलेले तुम 9 लाख जब तैयार हो जाएंगे सतयुग में पहला जन्म लेने के लिए, उसी समय विनाश स्टार्ट हो जाएगा. ते आपल्याला माहिती थोडी 6 महिन्यानंतर होणार आहे. 9 लाख कधी तयार होणार आहे? 6 महिने का 1 वर्ष का 2 वर्ष? फक्त एक आपण स्वतःला समाधान देण्यासाठी असं पकडू शकतो की मला 5 वर्षामध्ये पुरुषार्थ करायचा. नाही तर आपण 6 महिने, 3 महिने, 1 वर्ष जर डोक्यात ठेवलं तर मग पहिले त्याच्यातच परेशान होऊन जाईल. म्हणून 5 वर्ष आपण पकडून घ्यायचे. 5 वर्ष चान्स दिलाय बाबांनी, आणि 5 वर्षामध्ये मला 5000 वर्षाची रेकॉर्डिंग खूप चांगली करून घ्यायची. त्याच्यात मला 2500 वर्ष देवी देवतासारखं जगायचं. तर ती प्रॅक्टिस मला 5 वर्षामध्ये करून घ्यायची. प्रॅक्टिस झाली माझी तर तिथे एंट्री मिळेल. नाही झाली प्रॅक्टिस, नाही मिळणार एंट्री. नाटकामध्ये पण कोणी कलाकार आहे, त्याला नाटकामध्ये काम करायचंय, पण तो पार्ट बजावतच नाहीये व्यवस्थित, तर तो जो नाटक बनवणार आहे, तो दिग्दर्शक आहे नाटकाचा, जो निर्माता है, तो त्याला कशाला घेईल? तो जर कामच करत नाही व्यवस्थित. इसलिए हमें ये पक्का करना है, हमें नाटक में भाग लेना है, सतयुग के स्टेज में काम करना है, तो वैसा हमारा पार्ट यहाँ पर दिखाई देना चाहिए. पक्का करायचं आपल्याला.
ज्ञान का सागर परमपिता परमात्मा को ही कहा जाता है, श्री कृष्ण को नहीं कहेंगे। वह तो सतयुग का प्रिंस है, उनमें यह आदि मध्य अंत का ज्ञान नहीं है। सतयुगी देवताओं में भी यह ज्ञान नहीं है। तुम जानते हो अभी हम हीरे तुल्य बन रहे हैं। परमपिता परमात्मा के सिवाय कोई राजयोग सिखला न सके। श्री कृष्ण को परमात्मा नहीं कह सकते। परमात्मा सिर्फ एक निराकार को ही कहा जाता है। उस बाप को ही सब भूले हुए है। इस समय सब पतित तमोप्रधान है। बाप कहते ये सारा वैरायटी मनुष्य सृष्टि का झाड़ है। तमोप्रधान रोगी दुखी है। भारत कितना ऊंच था, अभी तो कंगाल है। शास्त्रों में तो कल्प की आयु ही लाखों वर्ष लिख दी है। समझते हैं कलयुग को अभी 40,000 वर्ष चलना है। बाप समझाते हैं यह है घोर अंधियारा, घोर अंधियारा है। बाबा म्हणता है कि ये घोर अंधियारा आहे। समजते की अभी दुनिया चलनी है। तर आपण जर हालत बघितली दुनियेची तर ही 10 वर्ष सुद्धा नाही टिकू शकत। इतकी खराब परिस्थिती झालेली आहे। इतकं सगळं काही खराब झालेलं आहे। वातावरण, मनुष्याची स्थिती सगळं इतकं खराब झालेलं आहे। आणि ते म्हणतात 40,000 साल बचे अभी। आणि आता अजून काय बघायचं राहिलेलं आहे। या इतक्या भयानक घटना समोर येत आहे या 4-6 महिन्यामध्ये। त्याच्यापेक्षा अजून काय बघायचं राहिलेलं आहे मनुष्याला। आपण बघितलं की कोणी ते प्रेताचे 70 तुकडे केले, फ्रीज मध्ये ठेवले, एक तुकडा नेऊन फेकला। ती एक घटना झाली। त्याच्यानंतर 4 घटना उजेडामध्ये आल्या। आता 8 दिवसापूर्वी पण तशीच घटना झाली। प्रेताचे तुकडे करून ठेवले। त्याच्यापेक्षा कोणते राक्षस आहे। आणि आता कोणतं काय बघायचं राहिलेलं आहे अजून बाकी। तो बाबा म्हणते सभी अंधियारे में है। अंधारामध्ये सगळे आंधळे झालेले अज्ञानामुळे। बाबा आकर ये ज्ञान देता है की आता ही दुनिया टिकणार नाहीये, ही दुनिया चालू शकत नाही। या दुनियेचं महापरिवर्तन अवश्य होणार आहे आणि त्याची सगळी तयारी चाललेली। म्हणून आपण आपली तयारी करून घ्यायची बस। बाप है ज्ञान सूर्य, वह आकर अज्ञान घोर अंधियारों को मिटाते हैं। अभी है ब्रह्मा की रात, सतयुग त्रेता को ब्रह्मा का दिन कहा जाता है। तो तुम हो ब्रह्मा कुमार कुमारियां, ब्रह्मा के बच्चे। ब्रह्मा तो विश्व अथवा स्वर्ग का रचयिता नहीं है, निराकार हेवनली गॉडफादर की ही महिमा है। वह बाप ही आकर राजयोग सिखलाते हैं। बाप कहते हैं हे बच्चे, आत्माओं से बात करते हैं। आत्मा ही सब कुछ सुनती है, धारण करती है और संस्कार ले जाती है। देहभानामध्ये बाबा आपल्याला बच्चे म्हणतील, आपल्याला त्याचा काही अनुभव होणार नाही। बाबा आपल्याला बच्चे का बरं म्हणतो? आत्मा आपण त्याचे बच्चे, आत्मा रूपामध्ये आपण त्याचे बच्चे, शरीरासहित नाही। तो बाबा आत्मा को देखता है, आत्मा को बच्चे बच्चे कहता है। हम आत्माएं बहुत सुंदर है, ओरिजिनल। ये जो देह में आकर, देह भान में आकर हम बदल चुके हैं। बाबा हमें फिर से पहले जैसा मीठा मीठा बना रहा है। और बच्चे बच्चे कहकर, मीठे मीठे बच्चे कहकर बाबा हमारे सारे संस्कार बदल देता है। क्योंकि परिवर्तन आत्मा को ही करना है, शरीर नहीं बदलू शकत। शरीर स्वतःला नाही बदलू शकत आत्मिक स्थितीला। कारण आपण आत्मा आहे आणि शरीर हे पांघरलेलं आहे आपण वरतून, वस्त्र आहे आपलं फक्त। पण बदल जो व्हायचा आहे तो आत्म्यामध्ये व्हायचा आहे। धारणा जी व्हायची ती आत्म्यामध्ये व्हायची, रेकॉर्डिंग जी व्हायची ती व्हायची ती आत्म्यामध्ये व्हायची। ही आत्मा, आपण आत्माच इथून निघून दुसऱ्या शरीरामध्ये जाणार आहे। त्यामुळे बाबा आत्म्यांशी बोलतो। आपण आत्मा समजूनच मुरली ऐकायची की मी आत्मा मध्ये बसलेले मस्तकाच्या मध्यभागी आणि माझ्याशी बाबा बोलतोय। तो खूप सुंदर आपला योग पण होऊन जाईल। बाबांकडून ताकद पण येईल, आपल्याला खूप मोठी शक्ती प्राप्त होईल, खूप मोठं प्रेम प्राप्त होईल बाबांकडून। जेव्हा आपण मध्ये असं समजून बसू की मी आत्मा मध्ये बसलेलो आहे आणि बाबा माझ्याशी बोलतोय, तर ते सगळी बाबांची किरणं आपण रिसीव्ह करू शकतो। सगळी बाबांची किरणं आपल्याला कॅच करता येतील। लेकिन अगर हम ऐसे ही बैठे हैं देह के भान में, शरीर समजून स्वतःला देहधारी समजून, स्वतःला मोठा समजून, स्वतःला कोणते कोणते धर्माचा समजून जर आपण बसलेलो आहे मुरली ऐकायला, तर तो अनुभव होणारच नाही, होऊ शकत नाही। म्हणून बाबा म्हणतात मैं भी आत्मा को देखता हूं, तुम भी अपने आप को आत्मा समझकर मुझे सुनो। इस समय सबकी आत्माएं तमोप्रधान है। आपल्याला कोणी कितीही कसंही चांगलं वाटत असेल, काही लगाव असेल कोणामध्ये, झुकाव असेल कोणाकडे, पण बाबा म्हणतात सबकी आत्माएं तमो प्रधान है।
हे 100% सत्य आहे की सगळ्यामध्ये ती तमोप्रधानता आलेली आहे, सगळ्यामध्ये विकारांचा तो प्रभाव होता. बाबा के बनने के बाद हम अपने आप को बदलने लगते हैं, लेकिन ऐसे सभी आत्माएं दुनिया में जो भी बाबा के बच्चे नहीं है, बाबा के बच्चे नहीं है, जो जिन्होंने बाबा को अपना माना नहीं है, बाबा म्हणताय वो तमो प्रधान है. मग त्यांच्याकडे का आकर्षित व्हायचं, का झुकायचं, का लगावमध्ये राहायचं, का मोहामध्ये राहायचं? त्यांच्या सब एक दो को दुःख देते रहते हैं. इथं बाबा म्हणताय सगळे एक दुसऱ्याला दुःख देत राहतात. कोणत्या प्रकारचं दुःख? सबसे बड़ा दुःख कौन देते हैं? सगळ्यात जास्त दुःख देणारं कोण आहे या दुनियेमध्ये? जो तुम्हें परमात्मा से बेमुख करते हैं, जो तुम्हें परमात्मा से बेमुख करते. कोणामुळे आपण बाबांशी जुडू शकत नाहीये, आपण बाबांच्या मार्गावरती चालू शकत नाहीये, बाबांच्या नियम मर्यादेमध्ये चालू शकत नाहीये, बाबांचा बोट पकडून चालू शकत नाहीये आपण. कोणामुळे? कोणा एका आत्म्यामुळे, कोणी 2, 5, 10 आत्म्यांमुळे आपल्याला ते बाबांपासून दूर घेऊन चाललेले. एक तर आपल्या मोहामध्ये अटकवून, लगावामध्ये ठेवून. तो बाबा म्हणतात वो तुम्हें सबसे ज्यादा दुख देने वाले. आणि त्यांच्याच लगावामध्ये आपण राहतो. अगर बाबा है तो फिर किसी के मोह में हम नहीं रह सकते, लेकिन अगर हम किसी के मोह में हैं तो बाबा हमारे साथ नहीं रह सकता है. म्हणून जे आपल्याला मोहामध्ये अटकून ठेवतात, मोहजालामध्ये अटकून ठेवतात, नात्याच्या हिशोबामुळे काही असू द्या, बाबा म्हणतात वो तुम्हें सबसे ज्यादा दुख देने वाले, क्योंकि वो तुम्हें भगवान से बेमुख कर रहे हैं. उलट जे आपल्याला इथं त्रास देतात, दुःख देतात, टेन्शन देतात आपल्याला, त्यांचे उपकार मानायला पाहिजे आपण. की त्यांच्यामुळे तर आपण आपल्या मनामध्ये ही भावना जागृत होते की आपण बाबांशी जुळायला पाहिजे, बाबांचं बनून राहायला पाहिजे, बाबांकडून जे प्राप्ती करायची ती करून घ्यायला पाहिजे. कारण ही दुनिया अशी आहे, ही दुःखाची दुनिया आहे. हे तेच आपल्याला जाणीव करून देत असतात. म्हणून उलट जे आपल्याला दुःख देणारे संगमयुगामध्ये, त्यांचे आपण उपकार मानायचे कि अगर वो नहीं होते तो मैं बाबा की तरफ आता भी नहीं. कोणामुळे आपल्याला दुःख होतंय, कोणामुळे टेन्शन आहे, परिस्थिती अशी आहे की आपण स्थिर राहू शकत नाहीये, त्या परिस्थितीला धन्यवाद द्यायचे आपण की त्यांच्यामुळे तर मी बाबांचा बनून राहू शकलो. नाही तर जे कोणाच्या मोहामध्ये अटकलेले, ज्यांना वाटतं की आपलं ठीकठाक चाललेलं आहे, ते मग बाबांचे बनून राहू शकत नाही. म्हणून व्यक्तीला, परिस्थितीला आपण धन्यवाद देत चालायचे कि मला बाबाचं बनू दिलं. लेकिन जिनकी वजह से हमारा पुरुषार्थ कम हो रहा है, जिनकी वजह से हम पुरुषार्थ कर नहीं पा रहे हैं, जिन्होंने हमें अपने मोहजाल में फंसा कर रखा है, बाबा म्हणते वही तो तुम्हारे दुख, वही तो तुम्हें सबसे ज्यादा दुख दे रहे हैं. सबसे बड़ा दुख है संगम युग में परमात्मा के साथ नहीं रह पाना. आपण आपल्या जीवनाचा विचार करून लक्षात घ्यायचं की आपल्यासाठी कल्याणकारी आहे ते आत्मा की जे आपल्याला दुःख देत आहे, आणि जे आपल्याला मोहामध्ये फसवत आहे, बाबांचं बनू देत नाहीये, ते दुःख देणारे आत्मे आपल्यासाठी अकल्याणकारी. तर ज्यांनी दुःख दिलं, ज्यांनी त्रास दिला आपल्याला, ज्यांनी टेन्शन दिलं, परिस्थिती खराब आली, सगळ्यांना आज धन्यवाद देऊन टाकायचे की मी तुमच्यामुळे बाबांचं बनू शकलो. नाही तर इथंच अटकून राहिलो असतो आपण. तुम सब ब्राइड्स हो, मैं हूं तुम्हारा ब्राइड ग्रूम. हे सजनिया, तुम बिल्कुल लायक नहीं हो स्वर्ग में चलने के लिए. माया ने तुमको बिल्कुल न लायक बना दिया है. यह है रावण राज्य. बाबा म्हणताय की सतयुगामध्ये जी स्थिती होती तुमची ती राहिलेली नाही आहे. तुम्ही माझ्या सगळ्या सजने आहे, मी तुमचा एक साजन आहे. तुम्ही तसे राहिलेले नाही जसे पहिले होते, जसे सतयुगामध्ये राहत होते. विकारांचा बिलकुल अंश सुद्धा नव्हता, विकारांची भावना नव्हती, विकारांचा विचार नव्हता. सगळे बाबा म्हणताय माया, त्या मायेच्या प्रभावामध्ये येऊन तुम्ही आपली जी क्वालिटी होती, जी लायकी होती सतयुगामध्ये राहण्याची, ती गमावून बसले होते. आणि म्हणून मी तुमचा साजन पुन्हा आलेलोय आणि पुन्हा ज्ञान, गुण आणि शक्तीने तुमचा मेकअप करतोय. आपल्याला चालायचंय परत त्या दुनियेमध्ये.
तुम्हारा है सतो प्रधान बेहद का संन्यास। तुम पुरानी दुनिया को बुद्धि से छोड़ते हो। इसलिए बाप कहते हैं देह सहित देह के जो भी संबंध है सबको भूल अपने को अशरीरी आत्मा समझो। पुरानी दुनिया बाबा मंदिर ये दुख देने वाली दुनिया है, तुम्हें मुझसे दूर लेकर जाने वाले भी लोग हैं यहाँ पर, इसलिए इस दुनिया को पूरी तरह से भूल जाना है, बुद्धि से भूल जाना है। बाकी अपने कर्म करने के लिए तैयार रहना है सदा, लेकिन बुद्धि को उन सब बातों से कलियुगी आत्माओं से फ्री कर देना है जे कलियुगामध्ये आहेत, जे आपले मित्र संबंधी नातेवाईक आहे, जे बाबांचे बच्चे नहीं है, बाबा म्हणतात उनको यहाँ पर बुद्धि में स्थान नहीं देना है। तेवढ्यापुरतं तेवढं आपले कर्तव्य जिम्मेदारीचं पालन करायचं, तेवढ्यापुरतं तेवढं निमित्त मात्र, लेकिन मन बुद्धि बाबा में और सतयुग में लगाकर हमें रखनी है। देह के जो भी संबंध है सबको भूल, देह से देह के जो भी संबंध है सबको भूल, अपने को अशरीरी आत्मा समजो। आपण आत्मा आहे, अशरीरी तर कोणाचं काही संबंध नाही आपला कोणाशी, पार्ट आहे सगळ्यांचे एकमेकांशी, पार्टचा विषय तो फक्त, संबंध वेगळी गोष्ट झाली। संबंधामध्ये मोह निर्माण होऊन जातो, लगाव झुकाव हे सगळं येऊन जातं, त्याच्यामध्ये टकराव येऊन जातो। तो संबंध नहीं, सबका अपना अपना पार्ट है, सभी भगवान के बच्चे हैं और मेरा भी अपना पार्ट है। मुझे बाबा मिला है, मुझे बाबा के साथ में रहना है और अपना सुंदर पार्ट मुझे रिकॉर्ड कर लेना है, पक्का आपल्याला ठेवायचं। बाप कहते इस देह का बांध छोड़ो, मुझ बाप को याद करने से ही तुम्हारे पाप भस्म होंगे। निरंतर मुझे याद करो, और कोई उपाय नहीं है। अंत तक याद करना है, माया जीते जगत जीत बनना है। माया पर जीत एक शिव बाबा ही पहना सकते हैं। योग अग्नि बिगर कोई पावन बन नहीं सकते। तुमने प्रतिज्ञा की है बाबा हम पवित्र बन भारत को पावन बनाए, फिर राज्य करेंगे। शिव बाबा को याद नहीं करते तो गोया अपने को पतित बनाते हैं, इसलिए फिर धर्मराज की बहुत कड़ी सजा खानी पड़ेगी। बाबा को याद नहीं करते तो और बातों में बुद्धि जाती रहेगी, दूसरी बातों में बुद्धि जाएगी, विकारी बातों में बुद्धि जाएगी, तो बाबा म्हणते अपने को पतित बनाते हो। फिर बाबांची आठवण आहे तर मग त्याच्यापासून त्या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहू, कलियुग व्हायब्रेशन पासून दूर राहू। पण बाबांची आठवण नाहीये तो बाबा म्हणताय पतित ही बनाते हैं, अपने आप को पतित बनाते हैं, तो इसका मतलब पाप का खाता बढ़ाते हैं। पाप का खाता बढ़ाते हैं तो इसका मतलब है कि धर्मराज के डंडे खाने पड़ेंगे। तुम्हारे पर बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है, बाप को याद करते रहना, यह है रूहानी यात्रा। बाबा म्हणते तुमच्यावर खूप जबाबदारी आहे, तुम्हाला स्वतःला पावन बनवायचंय आणि दुनियेला भारताला पावन बनवायचंय पुन्हा पहिल्यासारखं। तर त्यामुळे तुम्ही आपल्या स्थितीवरती लक्ष ठेवा। ज्ञान योग धारणा सेवा चारही विषयामध्ये तुम्हाला पुढे जायचंय। अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति नंबरवार पुरुषार्थ अनुसार माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते। वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, निरंतर एक बाप की याद से माया जीत जगत जीत बनना है, पवित्र बनकर भारत को पवित्र बनाना है, बुद्धि से बेहद पुरानी दुनिया का संन्यास करना है, इस देह भान को भूलने का अभ्यास करना है, देही अभिमानी रहना है। वरदान है, किसी से किनारा करने के बजाय सर्व का सहारा बनने वाले विश्व कल्याणकारी भव। सारे कल्प में ब्रह्मा बाप और ईश्वरीय परिवार के संबंध संपर्क में आने वाली आप श्रेष्ठ आत्माएं हो। आप किनारा करने वाले नहीं, लेकिन विश्व का सहारा बनने वाली विश्व कल्याणकारी आत्माएं हो। बाबा म्हणतात तुम्ही ब्रह्मा बाबा सोबत आणि आपला जो ईश्वरीय परिवार आहे त्याच्या सोबत बऱ्याच वेळेला जन्म घेतलेले, बरेच पार्ट बजावलेले तुम्ही एकमेकांसोबत, आणि ब्रह्मा बाबांसोबत जो श्रीकृष्ण बनतो पहिल्या जन्मामध्ये त्याच्या सोबत पण तुमचा पार्ट आहे। तुम्ही महान आत्मे आहे, तुम्ही विश्वाचा सहारा बनणारे आत्मे, साधारण आत्मे नाहीये। आपले जन्म खूप श्रेष्ठ जन्म झालेले पहिले। बाबा ने पहले सांगितलं तुम नहीं जानते हो अपने जन्मों को, मैं जानता हूं। तो वरदान मध्ये पण बाबा सांगताय कि तुम्ही कौन है, सारे कल्प में ब्रह्मा बाप और ईश्वरीय परिवार के संबंध संपर्क में आने वाली आप श्रेष्ठ आत्माएं हो।
विश्व का सहारा बनने वाली विश्व कल्याणकारी आत्माएं हो। बाबा जानता है हमारे जन्मों को। परिवार के अविनाशी प्यार के धागे के बीच से निकल नहीं सकते, इसलिए कभी किसी भी बात में, किसी स्थान से, किसी सेवा से, किसी साथी से किनारा करके अपनी अवस्था अच्छी बनाने का संकल्प नहीं करना। यह आदत डाली तो कहा भी टिक नहीं सकेंगे। ईश्वरीय परिवारासोबत खिटपिटमध्ये यायचं नाही, आपल्याला वादविवादामध्ये पडायचं नाही। ईश्वरीय परिवार आहे आपला आणि या ईश्वरीय परिवारासोबत राहून आपल्याला विश्वाचं कल्याण करायचं, सगळे मिळून संघटनमध्ये राहून, कटून नाही, कोणाकडून किंवा सेंटरवर यायचं नाहीये, पाठशालेमध्ये यायचं नाहीये, दूर राहायचंय। आणि बाबा आणि मी, बाबा म्हणता ऐसा अगर करोगे तो कहीं पर भी टिक नहीं पाओगे, कहीं पर भी तुम सेवा नहीं कर पाओगे। हमारा ये जीवन सेवा का जीवन है, विश्व कल्याण करना है, तो सबके साथ हमें स्नेह का व्यवहार रखना पड़ेगा, स्नेह का रिश्ता बनाना पड़ेगा ईश्वरीय ब्राह्मण परिवार के साथ में। स्लोगन है, कर्म भोग का वर्णन करने के बजाय कर्म योग की स्थिति का वर्णन करो। कर्म भोग का वर्णन करने के बजाय कर्म योग की स्थिति का वर्णन करो। कर्मभोग म्हणजे, कर्मभोग कशाला म्हटलं जातं? बिमारी आहे आपल्याला, शरीराला त्रास आहे, तर त्याला म्हणतात माझ्या कर्माचे भोग आहे। तर कर्मभोग आहे, ठीक आहे, तब्येत कोणाची चांगली नाही, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे, कोणाला कमी आहे, कोणाला जास्त आहे, कोणाला खूप जास्त आहे, प्रत्येकाचा आपला आपला त्रास आहे वेगळा। पण बाबा म्हणते कर्मभोग का वर्णन करने के बजाय, आहे ठीक आहे, आपल्याला जी उपचार करता येईल त्याच्यासाठी तो करायचा आहे, जेवढं मग त्याच्यासाठी काही पथ्य पाळता येईल ते पथ्य पाळायचे, आपल्याला त्रास आहे तर जे डॉक्टरने सूचना दिलेली त्या सूचनेचं पालन करायचंय, पण त्याचं वर्णन नाही, मला असं आहे, मला हा त्रास आहे, मला हा त्रास आहे, माझं हे दुखतं, माझं हे दुखतं, माझा हात दुखतो, माझा पाय दुखतो, वर्णन नाही करायचं। बाबा म्हणते कारण त्याच्यामुळे काय होतं, आपण जे वर्णन करतो, एकमेकांना सांगतो, जास्त जे ज्याच्यामध्ये काही उपाय सांगू शकतात त्यांना सांगायचं, पण बाकी जास्त वर्णन करण्याची आवश्यकता नाहीये, कारण ते व्हायब्रेशन आपल्या आसपास त्या वातावरणामध्ये पसरतं आणि त्याच वातावरणामध्ये आपण राहतो, तर ती बिमारी 1 पट असेल 10 पट होऊन जाते। म्हणून बाबा आपल्याला शिकवतो की वर्णन नका करू, ट्रीटमेंट घ्या, उपचार घ्या, पथ्य पाळा, सगळं करा, पण वर्णन नका करू जास्त। बाबांना सगळं सांगायचंय आपण, आणि जिथून आपल्याला काही उपाय मिळू शकतो तिथं आपण सांगायचं, ती गोष्ट वेगळी आहे। पण सगळं कोणी येईल त्याला सांगत बसायचं, माझं हे दुखतं, असं दुखतं, खूप त्रास आहे, खूप तकलीफ सहन करावी लागते, असं जीवन नको, हे काय कामाचं जीवन, असं कसं कर्मभोग, हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपली ती बिमारी 1 पट असेल तर 10 पट होऊन जाईल, 100 पट होऊन जाईल, कारण तसेच व्हायब्रेशन सगळ्या शरीरामध्ये जातील। तर त्याचं काय करा, बाबा म्हणताय उसका वर्णन करने के बजाय कर्म योग की स्थिति का वर्णन करो। कर्म योग कैसे है तकलीफ, लेकिन मेरा बाबा के साथ कनेक्शन है, बाबा माझ्यामध्ये शक्ती भरतोय, बाबा मला ऊर्जा देतोय, बाबा मला चालवतोय। जानकी दादी म्हणायच्या की मला 5% फक्त दवाई काम करते माझ्यावरती, 5% औषधांचा उपयोग आहे मला, 95% मला बाबा चालवतोय आणि ब्राह्मण परिवारची दुआ चालवती। तो हमें सब कुछ करना है, ट्रीटमेंट घ्यायची, सगळं घ्यायचंय, पण त्याचं जास्त वर्णन नाही करायचंय, बाबांशी कनेक्शन ठेवायचं आणि ती किरणं बाबांकडून घेत राहायची। बाबांविषयी जितकं प्रेम वाढेल आपलं, तितके ती किरणं आपल्यामध्ये येत राहतील आणि तब्येतीमध्ये सुधार दिसायला लागेल। आपल्याला पाणी प्यायचंय, आपण पाणी चार्ज करून प्यायचंय, बाबांच्या आठवणीमध्ये पाणी प्यायचंय, ते बिना चार्जिंगचं पाणी मध्ये गेलंच नाही पाहिजे। मैं परम पवित्र आत्मा हूं, मैं परम पवित्र आत्मा हूं, मैं परम पवित्र आत्मा हूं, माझ्यामधून किरण जात आहे, बाबांकडून माझ्यामध्ये येत आहे आणि ती किरण त्या पाण्यामध्ये जात आहे आणि मग मी ते पाणी पितोय। तर ते चार्जिंग केलेलं पाणी, मध्ये 70% आपल्या शरीरामध्ये पाणी असतं, त्याला परिवर्तन करून टाकेल, सगळे शरीर चार्ज होऊन जाईल। पाणी आपण काहीही मुखामध्ये घालतोय, भोजनाचं, नाश्त्याचं, काही जरी आपण खातोय, फळ खातोय, काही खातोय आपण, बाबांची किरणं त्याच्यामध्ये टाकल्याशिवाय आपण स्वीकारायचीच नाही, तर मग त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागेल। तर ये खाण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये कर्मयोगाचा उपयोग करायचा, त्या बाबांकडून ती जी किरणं घ्यायची त्याचा फायदा करून घ्यायचा आहे। मग अशी चलता फिरता उठता बसता बाबांची आठवण ठेवायची, जिथं आपल्याला शरीरामध्ये प्रॉब्लेम आहे विचार करायचा, ते किरणं माझ्यामध्ये येत आहे, बाबांकडून ती किरणं येत आहे आणि तिथला प्रॉब्लेम थोडा स्थिर होत चाललेला आहे, थोडंसं स्थिरता येत चाललेली त्याच्यामध्ये, असं वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रयोग करायचे, पण बिमारीचं जास्त वर्णन नाही करायचं।
कर्मयोगाच्या स्थितीचं वर्णन करायचंय, ते सांगायचंय सगळ्यांना. बिमारी आहे, त्रास आहे, पण आठवण केल्यामुळे थोडंसं त्रास कमी होऊन जातो. ती दवाई आहे माझ्याकडे, ते औषध आहे बाबांच्या आठवणीचं. मम्मांचे महावाक्य है, मातेश्वरी जी के मधुर महावाक्य, ओम शब्द का यथार्थ अर्थ क्या है. जब हम ओम शांति शब्द कहते हैं तो पहले पहले ओम शब्द के अर्थ को पूर्ण रीति से समझना है. अगर कोई से पूछा जाए ओम का अर्थ क्या है, तो वो लोग ओम का अर्थ बहुत ही लंबा चौडा सुनाते. भक्ती मार्गामध्ये ओमचा अर्थ जर विचारला तर काहीच्या काही सांगतात. ते खूप काही आहे त्यांच्याकडे त्याच्याविषयी ओमचा अर्थ सांगण्यासाठी. ओमला परमेश्वर मानतात, काय काय नाही मानत, आणि सगळी दुनियाच ओमकारमय असं मानतात. लेकिन हमें बाबा ने बहुत सीधा स्पष्ट अर्थ सुनाया है ओम का. ओम का अर्थ ओमकार बड़े चौड़े आवाज से सुनाते हैं. इस ओम पर फिर लंबा चौड़ा शास्त्र बना देते हैं, परंतु वास्तव में ओम का अर्थ कोई लंबा चौड़ा नहीं है. अपने को तो स्वयं परमात्मा ओम का अर्थ बहुत ही सरल और सहज अर्थ से समझाते हैं. वो भी अर्थ परमात्मा से मिलने के लिए ही समझाते हैं. परमात्मा साफ कहते हैं, बच्चे, ओम का अर्थ है मैं आत्मा हूं और मेरा असली धर्म शांत स्वरूप है. ओमचा अर्थ शोधायला कोणत्या पंडिताकडे कोणाकडे जायची गरज नाही. मोठे मोठे शास्त्र लिहिले त्याच्यासाठी ते बघायची गरज नहीं. बाबा ने हमें सीधे स्पष्ट सरल शब्द में बता दिया, ओम का अर्थ है मैं आत्मा हूं. मैं आत्मा हूं. आणि मग मी आत्मा आहे तर माझा ओरिजिनल स्वभाव शांती आहे. म्हणून आपण ओम शांती म्हणत असतो. ओम सोबत शांती म्हणत असतो, नुसता ओम नाही म्हणत. ओम शांती. बाकी शरीराच्या तब्येतीसाठी आपण ओमचा जर उच्चार केला तर त्याच्या व्हायब्रेशनचा परिणाम शरीरावरती होतो. ओम जर आपण 6 मिनिट जर ओमचा उच्चार करतोय मोठ्या आवाजामध्ये तर शरीराला ती थोडीशी ताकद मिळते, त्याच्यातून व्हायब्रेशन चांगले होतात आपले. ते त्याचा उच्चार केल्यामुळे थोडी शरीरामध्ये काही चांगली प्रक्रिया होते. ती गोष्ट शरीराच्या तब्येतीसाठी आपण ओमचा उच्चार करायला हरकत नाही. आणि सकाळी सगळ्यांनी रोज 6 मिनिट ओमचा उच्चार करायचा, त्याला काहीच हरकत नाही. तब्येतीसाठी ते चांगलं असतं. पण त्या ओमचा उच्चार करत 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 पण आपण योग करू शकतो की मी आत्मा आहे, माझ्यातून किरण निघताय, बाबामधून माझ्यामध्ये किरण येत आहे. तर शरीराचं पण होऊन जाईल आणि योगयुक्त स्थिती पण आपली होऊन जाईल, सेटिंग होऊन जाईल सकाळी सकाळी. तो बाबा ने हमें ओम का अर्थ समझे. जेव्हा आपण ओम शांती म्हणतो क्लियर असतं आपल्याला, मैं आत्मा हूं, मैं शांत स्वरूप आत्मा हूं, शांति के सागर का बच्चा हूं, शांति की दुनिया से यहाँ पर आया हूं और मुझे इस दुनिया में शांति फैलानी है. ओम शांती म्हटल्यावर हे सगळे अर्थ त्याचे आपल्याला क्लियर झाले पाहिजे. अब इस ओम के अर्थ में उपस्थित रहना है. तर बाबा मम्मा म्हणताय की ओमचा अर्थ तर कळाला, पण त्या स्थितीमध्ये त्याचं स्वरूप बनून आपल्याला राहायचं या जीवनामध्ये. तो ओम का अर्थ मैं आत्मा परमात्मा की संतान हूं. मुख्य बात यह हुई कि ओम के अर्थ में सिर्फ टिकना है, बाकी मुख से बैठ ओम ओम का उच्चारण नहीं करो. कशासाठी? भक्ती म्हणून ओमचं उच्चारण नका करू. तब्येतीसाठी भले करू शकतो आपण, पण भक्ती म्हणून ओम ओम म्हटल्यामुळे काही पुण्य भेटणार आहे ओमचा जप केल्यामुळे? बाबा मम्मा म्हणताय वो नहीं है. सिर्फ उसका अर्थ समझ लो, उसके अनुसार जीवन जियो. आणि जेव्हा आपण त्या ओमच्या अर्थामध्ये टिकायला लागू, आपल्याला मुखाने ओम म्हणण्याची पण गरज नाही राहणार. जेव्हा आपण त्या स्वरूपामध्ये येऊन जाऊ की मैं आत्मा हूं, तर ते व्हायब्रेशन ऑटोमॅटिक शरीराला जातील आपल्या. बुद्धि में यह निश्चय रखकर चलना है, ओम का जो अर्थ है उस स्वरूप में स्थित रहना है. बाकी वो लोग बल ओम का अर्थ लंबा सुनाते हैं मगर उसके स्वरूप में स्थित नहीं रहते. परंतु हम तो ओम का स्वरूप जानते हैं, तभी उस स्वरूप में स्थित होते हैं. हम यह भी जानते हैं कि परमात्मा बीज रूप है और उस बीज रूप परमात्मा ने इस सारे झाड़ को कैसे रचा हुआ है, उसकी सारी नॉलेज हमें अभी मिल रही है. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो,